नमस्कार मंडळी. आज आपण इंग्रजीमध्ये हवामानाबद्दल बोलण्याची कला शिकणार आहोतचला, तर मग सुरुवात करूया. जेव्हा थोडं ऊन पडतं तेव्हा आपण लिटल बिट सन्नी असं म्हणू शकतो. इट इज अ लिटल बिट सन्नी टुडे सो वी कॅन गो फॉर अ वॉक. आज जरा ऊन पडले आहे म्हणून आपण फिरायला जाऊ शकतो. जर खूप पाऊस पडत असेल तर रेनिंग हेवीली हा योग्य वाक्प्रचार आहे. आय हॅव टू टेक अन अम्ब्रेला बिकॉज इट्स रेनिंग हेवीली. मला छत्री घ्यावी लागेल कारण जोरदार पाऊस पडतोय. आकाश जर ढगांनी भरलेलं असेल तर क्लाउडी असं म्हणणं योग्य आहे. लुक्स लाईक इट्स गोइंग टू बी क्लाउडी ऑल डे. शॅल वी कॅन्सल द पिकनिक. आज दिवसभर ढगाळ वाटतंय, पिकनिक रद्द करूया का? जेव्हा तापमान खूप वाढतं तेव्हा हॉट शब्द वापरला जातो. ओ इट्स सो हॉट आउटसाइड, आय नीड अ कोल्ड ड्रिंक. अरे देवा, बाहेर खूप गरम आहे, मला एक थंड पेय हवे आहे. कधी कधी हवामान खूप आल्हाददायक असतं तेव्हा प्लेझंट हा शब्द उपयोगी पडतो. द वेदर इज रिअली प्लेझंट फॉर अ गार्डन पार्टी. गार्डन पार्टीसाठी हवामान खरोखरच आल्हाददायक आहे. तर मित्रांनो, या नवीन इंग्रजी शब्दांचा सराव करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी इंग्रजीमध्ये हवामानाबद्दल बोलायला सुरुवात करा.